मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। मला नवीनच काम लागले होते म्हणून एक खोली बघितली आणि ती खोली माझ्या बजेटमध्ये होती म्हणून राहण्याचा निर्णय घेतला। माझ्या बाजूला पण एक भाडेकरू राहत होते, एक फारच साधारण दिसणारी स्त्री। जेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितले तेव्हा ती साधारण साडी आणि डोक्याला लहान टिकली, तसेच कानात छोटे कानातले, तिचे असे रूप होते। त्या घरी 4 लोक राहत होते, एक ती आणि तिचा लहान मुलगा, सासू तसेच तिचा नवरा। आता मी तिथे राहू लागलो, पण माझे आतापर्यंत कुणासोबत बोलणे झाले नव्हते। मी पण आपल्या कामापुरताच कुणाशी बोलत होतो आणि मला कुणाशी जास्त बोलायला आवडत नव्हते। हळूहळू माझे सर्वांशी थोड्या प्रमाणात बोलणे होऊ लागले आणि कधी कधी तिचा मुलगा माझ्या घरी पण येऊ लागला, पण मला त्यांची घरी राहणारी म्हातारी आजीचा नेहमी आवाज यायचा आणि वाटायचे ती आपल्या सुनेसोबत भांडत असते। पण मला त्यांच्यामध्ये जाऊन भांडण सोडवणे बरोबर वाटत नव्हते। कधी कधी तिचा मुलगा माझ्या घरी आला तेव्हा माझे तिच्याशी बोलणे होऊ लागले आणि मला माहित झाले की ती फारच साधारण आहे, तिला कोणी बोलले तरी उत्तर बरोबर देता येत नाही आणि त्यामुळेच तिची सासू तिला जास्त बोलायची। पण एकदा असे झाले की मला त्या लहान मुलाचा फार जोरात रडण्याचा आवाज आला आणि घरातून भांडणाचा पण आवाज येत होता, म्हणून मी आतमध्ये जाऊन बघू लागलो आणि बघतो तर सासू आणि तिचे भांडण फार जोरात सुरू होते। तसेच भांडण इतके वाढले की तिची सासू आपल्या सुनेची केस पकडत होती आणि ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करून रडत होती। मला तिच्याकडे बघून बरोबर वाटले नाही आणि मी आतमध्ये जाऊन त्यांना सोडवू लागलो, पण तिची सासू आपल्या सुनेचे फार जोरात केस पकडून होती, म्हणून अगोदर मी तिचे हात सोडवले आणि तिच्या सुनेला पण दूर केले। पण माझे हात तिच्या नको तिथे लागले होते आणि एकदाच नाही तर 2-3दा असे झाले। आता तर तिला थोडे पकडून दूर केले, आता दोघे पण दूर झाले होते, पण तिला माझा जो स्पर्श झाला तो समजला होता। तसेच ती रडत होती आणि तिची सासू फार वाईट शब्दात बडबड करत होती। तिचा मुलगा पण जोराने रडत होता, म्हणून मी त्याला पकडून तिच्या हातात दिले आणि म्हणालो, तुम्ही बाहेर चला, तर ती पण बाहेर आली। मग तिला बोललो, माझ्या घरी बसा, तर ती माझ्या घरी येऊन बसली आणि रडू लागली। त्यानंतर मी तिला पाणी दिले आणि म्हणालो, असे काय झाले तुमच्यात की एकमेकांचे केस पकडण्याची वेळ आली? ती रडत असून मला सांगू लागली। मी तिला म्हणालो, अगोदर आपले डोळे पुसा आणि रडणे बंद करा। तर तिने तसेच केले आणि म्हणाली, नेहमी मला माझी सासू काही न काही ऐकवत असते, छोटी पण चूक झाली तरी फार काही बडबड करते, तरी सुद्धा मी सर्व शांतपणे ऐकते, तसेच उलट उत्तर पण देत नाही। आणि आज तर माझ्याने चुकीने डब्बा पडला तेव्हा तिने बडबड सुरू केली आणि मी गॅसवर भात ठेवला होता, पण माझा मुलगा मला घरी दिसला नाही म्हणून बघायला बाहेर गेले, तर तो बाहेर दूर खेळत होता। त्याला घरी घेऊन येईपर्यंत थोडा भात जळला। सासूने जळण्याचा वास येऊन पण गॅस बंद केली नाही आणि आपली बडबड सुरू केली। मला काही पण बोलत होती, तर मी म्हणाले, माझी जास्त चुकी नसताना सुद्धा तुम्ही मला का बोलत आहात? तर ती माझ्या अंगावर येऊन म्हणाली, तू तर आजकाल बोलायला पण लागली आहे, आणि त्यानंतर तिने ते केले। मला तिच्याकडे बघून फार दया येत होती। मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो, या सर्व गोष्टीमध्ये तुमची पण चुकी आहे? तर ती माझ्याकडे बघून म्हणाली, माझी कसली चुकी आहे? तर मी बोललो, तुम्ही नेहमी का ऐकून घेता? तुमची चुकी नसताना सुद्धा तुम्ही फार काही गप्प राहून सहन करता, कधी तुमच्या सासूला बोलत नाही, त्यामुळे तिची हिंमत वाढली आहे आणि म्हणून या नंतर चुकी नसताना काही ऐकायचे नाही। तर ती म्हणाली, आता मी तसेच करणार। नंतर मी तिला विचारले, तुमचा नवरा काही म्हणत नाही का? ती म्हणाली, माझा नवरा तर माझ्या सासूचे ऐकतो आणि सासू पण काही गोष्टी जास्त करून सांगते। रात्री तो दारू पिऊन आला की त्यांना फार गोष्टी सांगणे चालू करते आणि ते ऐकल्या तो मलाच बोलतो। त्याने तिच्या सांगण्यावरून मला मारले पण आहे। त्या दिवशी तिने मला फार गोष्टी सांगितल्या आणि मला तिच्या गोष्टी ऐकून तिच्याबद्दल वाईट वाटू लागले। नंतर मी तिला म्हणालो, थांबा, मी चहा ठेवतो। काही वेळाने मी चहा आणि नमकीन आणले आणि आम्ही तिघे पण खाऊ लागलो। मग ती आपल्या घरी जाण्यासाठी निघाली, कारण तिची सासू तिला बाहेर जाताना दिसली। त्यानंतर मला तिच्या घरून तिचा जोराचा बोलण्याचा आवाज आला
पण मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही. काही दिवसांनी ती माझ्याकडे आली, तेव्हा तिच्याकडे कोणीच नव्हते. ती आली तेव्हा फार खुश दिसत होती. ती मला म्हणाली, तुम्हाला एक गंमतीची गोष्ट सांगते. तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे मी तसेच केले. माझी चुकी नसताना सुद्धा माझी सासू मला बोलायची. यावेळेस मी पण ओरडून बोलली आणि त्यानंतर एक दोनदा तिला उत्तर पण दिले. तर ती माझ्याकडे बघतच राहिली आणि तिने माझे असे नवीन रूप बघून काहीच बोलली नाही. आता तर ती माझ्या सोबत जास्त बोलत नाही आणि नेहमीप्रमाणे बडबड पण करत नाही. मी तिला म्हणालो, जेव्हा आपली चुकी असेल तेव्हाच सर्व गोष्टी ऐकायच्या, अन्यथा कुणाचे ऐकले तर आपलेच नुकसान होते. तसेच तिला म्हणालो, असेच नेहमी खुश राहत जा, कारण तुम्ही खुश असेल की अजूनच छान दिसता. तर ती हसली आणि म्हणाली, आता मी जाते, नंतर कधी येईल. आज तिच्या चेहऱ्यावरची खुशी पाहण्यासारखी होती आणि त्यानंतर आमचे असेच बोलणे वाढले. कधी ती माझ्याकडे येऊन बोलायची, नाही तर कधी मी तिच्याकडे जाऊन बोलायचो. मी कधी काही खायला आणले की तिला देत होतो आणि तिने पण काही घरी चांगले खायला बनवले की मला द्यायची. असेच आमचे वागणे सुरू होते आणि हळूहळू आम्ही फार मन मोकळ्यापणाने बोलू लागलो. त्यामुळे मनातल्या गोष्टी बाहेर पडू लागल्या. मला तर ती आवडू लागली होती, कारण तिचे हे साधेपण मला घायाळ करत होते. मला तिच्या मनातले पण जाणून घ्यायचे होते, म्हणून मी कधी ती आली की जवळ जवळ करत होतो आणि तिच्याशी विनोद पण करू लागलो. आणि माझ्या या सर्व गोष्टीचा तिने कधी नकार दिला नाही आणि माझे विनोद केल्यानंतर ती हसून द्यायची. त्यामुळे माझी पण हिंमत वाढली. आमचे फार दिवस असेच सुरू होते. तसेच मला इथे राहून 1 वर्षाच्या वर झाले होते आणि एकदा ती आपली घरी कामे करत होती. तिचा मुलगा शाळेत गेला होता आणि सासू बाहेर गेली होती. मी गेलो आणि मागून तिला स्पर्श केला, तर तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली, काय करता, कोणी बघेल ना. तर मी तिला म्हणालो, इथे कोण आहे, बघणार आहे. तर ती बोलली, कोणी पण येऊ शकतात. तर हळूच तिला म्हणालो, मग कधी करायची मस्करी. तर हसून म्हणाली, नंतर कधी. आता मला तिच्या मनातले समजले होते, म्हणून मी तिला विचारले, तुमच्या मनात होते तर मला का नाही सांगितले. तर म्हणाली, मला या गोष्टी सांगायला बरे नाही वाटत, म्हणून तुमच्याच बोलण्याची वाट बघत होते. मग मी काही वेळ थांबून आपल्या घरी आलो. आता मला त्या वेळेची वाट होती, पण तो वेळ काही मिळत नव्हता. तसे अधूनमधून आमचे बोलणे व्हायचे. आजकाल तिचा आणि तिच्या सासूचा भांडणाचा पण आवाज मला येत नव्हता. एकदा तिच्या नवऱ्याला कुठेतरी कार्यक्रमाला जायचे होते. तिला विचारले तर ती नाही म्हणाली. नंतर तो, त्याची आई आणि मुलगा कार्यक्रमाला गेले. आता घरात तीच होती. माझ्या मनात तर अनेक प्रश्न उभे होत होते. मी काही वेळाने तिच्याकडे गेलो. तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली. आता घरी आम्ही दोघेच असल्यामुळे अजून वेगळे वातावरण निर्माण होत होते. मी तिच्या जवळ जाऊन म्हणालो, फार दिवसानंतर हा वेळ आला आहे. ती हसली आणि म्हणाली, जेवढा वेळ वाट बघाल तेवढे अजूनच छान असते. मी तिला बोललो, आता मला वाट बघणे होणार नाही आणि हळूच तिला माझ्याकडे. आता आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. मी फार दिवसांची वाट पाहत असल्यामुळे आता प्रत्येक गोष्टीचा पूर्णपणे आनंद घेत होतो आणि तिला पण फार छान वाटत होते. आम्ही आपल्या अनेक गोष्टी एकमेकांना देऊ लागलो. पूर्ण खोलीचे वातावरण बदलून गेले होते. ती मला म्हणाली, फार दिवसानंतर मला हा आनंद मिळत आहे, कारण एकतर नवरा दारुडा आणि नेहमी सासूची बडबड, म्हणून मला तर काहीच मिळत नव्हते. आणि मग तुम्ही भेटले, त्यामुळे आता मला हा क्षण उपभोगायला मिळत आहे. मी तर माझ्या पद्धतीने तिला भरपूर खुशी देऊ लागलो आणि तिच्या चेहऱ्यावर तिला मिळालेले सुख स्पष्ट दिसत होते. आम्ही आपल्यात पूर्णपणे एक झालो होतो आणि दूर होण्याची इच्छा होत नव्हती. पण काही वेळानंतर ती मला म्हणाली, आता आपण थांबवू, कारण वेळ फार झाला आहे. मी तिला म्हणालो, मला तर जायची इच्छा होत नाही. तर ती हसून म्हणाली, आता आपण नेहमी या वेळेत भेटत राहू, म्हणून तुम्ही जा. आणि मी आपल्या घरी आलो. कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.